अकोला पोलिसांची आगामी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने एक दिवसीय कडक मोहीम। महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत 85 केसेस व 9,68,990 रुपये मुद्देमाल जप्त। अकोला पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्याविरुद्ध ऑपरेशन प्रहार अंतर्गत विशेष मोहीम राबवण्यात आली। माननीय पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 जानेवारी 2026 चे सकाळी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत ही मोहीम प्रभावीपणे पार पडली। या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस पथकांनी एकूण 85 ठिकाणी कारवाई केली आहे। कारवाई दरम्यान सुमारे 9,68,990 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, तर अवैध धंद्यात सामील असलेल्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। तसेच स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्रपणे एक ठिकाणी छापा टाकत अवैध दारू विक्री व निर्माण करणाऱ्या ठिकाणावर धडक देऊन 20 लिटर गावठी दारू व 285 लिटर सडवा मोहमाज एकूण किंमत 46,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अशा प्रकारे अकोला जिल्हा पोलिसांनी एकूण 85 केसेस करून 9,68,990 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला। अवैध गावठी दारू उत्पादनामुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊन शांतता भंग होते। या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस दलाने अशा अवैध धंद्यावर कठोर कारवाई करताना जनतेचा विश्वास कायम ठेवला आहे। पुढील काळात अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी यापुढे सुद्धा नेहमी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने कळवले आहे। अवैध दारू विरोधात ही मोहीम सुरूच राहणार असून नागरिकांना अशा प्रकारच्या बेकायदेशीर अवैध दारू विक्री व निर्माण करणाऱ्याविषयी माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे। तसेच निवडणूक प्रक्रिया भयमुक्त व शांततामय पार पाडण्यासाठी अकोला पोलीस दल सज्ज आहे। कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन अकोला पोलीस दलाकडून करण्यात येत आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।